नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. एक मोठी बातमी. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड. भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपाची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता मात्र ही उत्सुकता संपली आहे. 1 जुलै रोजी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते, त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे एकमत भाजपात झाले. ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत त्यांनी अध्यक्षांच्या टेबलजवळ जाऊन जोरदार मागणी केली. यावेळी त्यांनी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून संपूर्ण सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या टेबलजवळ जाऊन आक्रमक भाषण केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरी जंक्शन जवळ त्रिवेंद्रमहून गोरखपूरकडे जाणाऱ्या राप्तीसागर एक्सप्रेस गाडी क्रमांक 12512चा मोठा अपघात गँगमॅनच्या सतर्कतेमुळे टळला. सोमवारी दुपारी 1:51 वाजता दरम्यान रेल्वे रुळाचा भाग तुटलेल्या गँगमॅनच्या गस्ती दरम्यान आढळला. त्याने तात्काळ रेड फ्लॅग लावून येणाऱ्या एक्सप्रेसला थांबविले, त्यामुळे सुमारे शेकडो प्रवासी सुरक्षित राहिले. पावसाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सती नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. तसेच नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पुलाशेजारी तात्पुरता पूल बांधण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सती नदीवर काही पोलीस तैनात करण्यात आले आहे. दरम्यान या नदीच्या पुलावरून अजय बाळकृष्ण रामटेके आपली दुचाकी घेऊन जात होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी पुलावरून गाडी टाकली. मात्र तैनात पोलिसांच्या सतर्कतेमुळे रामटेके यांचे थोडक्यात प्राण बचावले. भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथील शेगाव चंदनखेडा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. हा रस्ता ताडोबा अभयारण्याकडे जाणारा असल्याने या रस्त्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक ये जा करीत असतात. तर चंदनखेडा गाव या भागातील मोठे गाव असून येथे बँक तसेच शाळेत मोठ्या प्रमाणात नागरिक व विद्यार्थी ये जा करीत असतात. त्यांना या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याची दखल चंदनखेडा येथील सरपंच नयन बाबाराव जांभूळ यांनी घेतली असून त्यांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बांधकाम विभागाला दिला आहे. चंद्रपुरातील अनेक सामान्य नागरिक 60% मासिक नफ्याच्या आमिषाने मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी पडले असून हे प्रकरण सध्या जिल्ह्यात गंभीर चिंता आणि अस्वस्थतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपबीती मांडली आणि न्यायासाठी मदतीची विनंती केली. मुनगंटीवार यांनी भाजपचे पदाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवून लवकरात लवकर या प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना भाजप अधिकाऱ्यांना केल्या आहेत. बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्ग हा दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 29 जून रोजी पहाटे या रेल्वे मार्गावरील लोहारा जुनोना दरम्यान सांबाराच्या गर्भवती मादीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की मादीच्या पोटातील पूर्ण वाढ झालेले पिल्लू हे पोट फाटल्याने बाहेर फेकले गेले. गेल्या वर्षभरात 14 वन्यजीवांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 वाघांचा समावेश असून रानगवा, अस्वल, सांबर, चितळ या प्राण्यांचा देखील समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत विनामूल्य मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य अवैधरित्या विकल्याचे आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यण्णावर यांनी दिला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रास्तभाव दुकानातून पात्र शिधापत्रिका धारकांना विनामूल्य धान्य दिले जाते. पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यांचे धान्य वाटप एकाच वेळी होत आहे. तथापि शिधापत्रिका धारकांकडून मिळालेले धान्य अवैधरित्या खरेदी करून त्यांचा साठा व वाहतूक होत असल्याबाबत तक्रारी होत आहेत. त्यामुळे कोणीही शिधापत्रिका धारक व्यावसायिकांकडे विक्री करताना आढळून आल्यास त्यांचे लाभार्थी यादीतून नाव वगळण्यात येईल. तसेच शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. त्याच
त्याचप्रमाणे शासकीय धान्याची अवैध साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असाही इशारा श्री यण्णावार यांनी दिला आहे. आय लव्ह यू म्हणणे ही भावनांची अभिव्यक्ती आहे, गुन्हा नाही. कुणी केवळ आय लव्ह यू म्हटले तर त्यातून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. 2015 मध्ये किशोरवयीन मुलीची छेड काढल्याच्या आरोपाखाली 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्या तरुणाने तक्रारदार मुलीला आय लव्ह यू म्हटले होते. मात्र त्यावरून तक्रारदार मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा हेतू सिद्ध होत नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी याचा समावेश आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.